आमचे मार्गदर्शक दिवंगत धोंडीबा गायकवाड यांचं निधन झालं. त्यांच्या पण स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले गावचे प्रथम नागरिक आदरणीय सौभाग्यवती शांताबाई केरबामांनी, उपसरपंच विश्वांबर पाटील डगे, उपस्थित गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, सर्व गावातील नवयुवक ज्यांच्यावर उद्याची धुरा आहे, अशी ही नवी पिढी, सर्व मातंग समाज बांधव, बौद्ध समाज बांधव आणि गावातील सर्व समाज बांधव, जयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, सर्व सदस्य, जयंती मंडळाच्या सदस्यांनी काहीतरी बोलावं म्हणून मला विनंती केली. पण सध्या कसं आहे, AI चा जमाना आहे. या ऑनलाईन जमान्यामध्ये आपण कितीही कोणाला काही सांगितलं तर काही कोणाला काही फरक पडणारा नाही. देशामधला कोणता पट्टीचा वक्ता आणून जरी तो उभं केला, मोठा कीर्तनकार जरी आणून उभं केला, तर एका दिवसापुरतं त्याचं थोडंसं गाजावाजा होते, परंतु उद्या आपापलं चालूच आहे. खरं तर ही जी नवतरुण पिढी आहे, या पिढीची सध्याची जी वागणूक आहे, त्यांची जी वाटचाल आहे, ती खूपच घातक मार्गाने चालली आहे. या पिढीला आज आजी आजोबा माहीत नाही, आई बाबा माहीत नाही, मामी मामा माहीत नाही, काका काकू आत्या मावशी, हे नाते जवळपास संपल्यागत जमा झाले आहेत. म्हणून अशा या पिढीला रोखणं खूप अवघड गोष्ट आहे. आताच आमचे बंधू दिगंबर मान्य यांनी बरंच काही सांगितलं, परंतु भाषणाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंना तुमच्या समोर न ठेवता, वामनदादा कर्डक म्हणतात की 10 भाषण बरोबर 1 गीत, त्याप्रमाणे थोडंसं गीताच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून माझे गुरुवर्य शाहीर रुस्तुम बुवा, माझे दुसरे गुरुवर्य दामोदर बुवा आणि आमचे शाहीर बालाजीराव झुंबाडे मामा यांच्या सहवासातून मला जे काही साहित्य लिहिण्याचं जे बळ मिळालं, त्या साहित्याला आपल्यासमोर या ठिकाणी ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. गीताच्या पोवाड्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडताना, गरीब शोषित कामगार माणूस पृथ्वीचा श्वास, लोकशाहीर अण्णाभाऊंचा गातो इतिहास, क्रांती सूर्याला नमन करावे विनवी तुम्हा दास, लोकशाहीर अण्णाभाऊंचा गातो इतिहास. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावामध्ये काटेरी निवडुंगाने वेढलेल्या अशा मांगवाड्यामध्ये तुकाराम नावाच्या बालकाने जन्म घेतला. आणि त्या बालकाच्या जन्माचं वर्णन करताना, 1 ऑगस्ट दिन उगवला, 1 ऑगस्ट दिन उगवला, आनंद सर्व जनाला, वंदूया अण्णाभाऊला, वंदूया अण्णाभाऊला, वंदूया अण्णाभाऊला. देह जिजविला गरिबासाठी, देह जिजविला गरिबासाठी, वंदन क्रांती सूर्याला, वंदूया अण्णाभाऊला, वंदूया अण्णाभाऊला. लेखनीने वार केला, लेखनीने वार केला, कामगारांना न्याय दिला भाऊने, अण्णाभाऊने. दुःख त्रास भोगून या संसाराची केली होळी भाऊने, अण्णाभाऊने. दीनजनांचे अश्रू मांडले, दीनजनांचे अश्रू मांडले, वंदन क्रांतीवीराला, वंदूया अण्णाभाऊला, वंदूया अण्णाभाऊला, वंदूया अण्णाभाऊला. पुत्र भावा ऐसा गुंडा, जो लावेल त्रिलोकी झेंडा. बंधूनो, आताच आमचे बंधू म्हणल्यासारखं जगामध्ये अनेक माणसे जन्मतात, मरतात. काही माणसाच्या मृत्यूसोबत त्यांच्या आठवणी मरून जातात. परंतु जी माणसं आपल्या विचाराप्रमाणे आचरण करून जगामध्ये मार्गक्रमण करतात,
तीच माणसे चिरस्मरणामध्ये राहतात. अशा प्रकारे पुण्यतिथी आणि जयंतीमध्ये असतात. म्हणून चांगलं कार्य करणं फार महत्वाचं आहे. संत तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमेची उरे कीर्ती मागे. म्हणजे माणसाचं माग काय उरते म्हणलं तर फक्त कीर्ती तेवढी उरते. म्हणून नमन माझे भारत मातेला, नमन माझी भारत मातेला, माता पित्याला, गुरुजनाला, छत्रपतीला, बाबासाहेबाला, अण्णाभाऊला, अण्णाभाऊला. नांदेड जिल्हा नायगाव तालुक्याला मुक्काम वजीर गावाला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. शाहीर शंकर गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला, जिरहाजी जी गातो पोवाड्याला, जिरहाजी जी. अण्णाभाऊ साठे यांचे प्राथमिक शिक्षण फक्त 1.5 दिवसाचे, पण अनुभवातून त्यांनी लिहायला वाचायला शिकले. वडील भाऊराव साठे यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी आपले कुटुंब काही दिवस पुण्याला व नंतर मुंबईला हलविले. तुकाराम मुंबईला आले, तुकाराम मुंबईला आले, चटके सोसले, कंपनीत कष्ट काम केले, त्यातूनच कख जन्म आले, तुकाराम अण्णाभाऊ झाले जी जी जी. कामगारांचे दुःख दारिद्र्य अभ्यासले त्याने, गरिबांचे ते अश्रू पाहुनी दुखावले मनी. दिवसभर कष्टाची कामे करून प्रखर अशा तप्त उन्हामध्ये हा गरीब तळतो, तर त्याच्या घामाच्या जोरावर मिळालेला मलिदा खाऊन हा श्रीमंत गादीवर लोळतो. म्हणूनच अण्णाभाऊ म्हणतात, हे परमेश्वरा, काही आर्थिक विषमता निर्माण केलीस. जर विश्वातील सर्व मानव जाती या ईश्वराची लेकरे असतील तर गरीब व श्रीमंतामध्ये एवढी मोठी दरी का? या विचाराने अण्णाभाऊंनी श्रीमंताविरुद्ध बंड पुकारले. पेटविलेस आमची मने, पेटविले रान तू, पेटविलेस आमची मने, पेटविले रान तू, बहुजनांच्या हृदयामधला अण्णा पंच प्राण तू, बहुजनांच्या हृदयामधला अण्णा पंच प्राण तू. केलास उद्धार तू, झालास आधार तू, बाबासाहेबांच्या कार्याला केलेस मदार तू. आम्हा मुर्दांडाच्या काना फुंकलेस प्राण तू, बहुजनांच्या हृदयामधला अण्णा पंच प्राण तू, अण्णा पंच प्राण तू. अशा या प्रतिभा संपन्न अशा साहित्यिकाच्या लेखणीतून उदंड साहित्य जन्माला आलं. एक प्रवास वर्णन, एक शाहिरी, 3 नाटके, 10 पोवाडे, 13 कथासंग्रह, 14 तमाशे आणि 35 कादंबऱ्या. म्हणूनच अण्णाभाऊंना साहित्याचे सम्राट म्हणतात. दारिद्र्याच्या लेखणीने गरिबीचा मांडला सार, दारिद्र्याच्या लेखणीने गरिबीचा मांडला सार. क्रांती सूर्य अण्णाभाऊ झाले जगी अजरामर, क्रांती सूर्य अण्णाभाऊ झाले जगी अजरामर. माणसाची किंमत होती पशुच्या समान, अन्यायात भाजत होती मानस गुमान. नशिबाची साथ नव्हती देवाचेही बंददार, क्रांती सूर्य अण्णाभाऊ झाले जगी अजरामर. आपल्या गावापासून दूर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला गेलेल्या व पत्नीला गावाकडेच ठेवलेल्या कामगाराची भावना व्यक्त करताना अण्णाभाऊ म्हणतात, माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली.
उतीव बांधा रंग गव्हाळा, कोरचंद्राची उदात्त मनाची, मोठ्या गुणाची सीतारामाची, तिच्या गुणाची फक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती अकाईली. अण्णाभाऊ रशियाला गेले, अण्णाभाऊ रशियाला गेले, प्रसिद्ध झाले. अण्णाभाऊ सन्मानाने भिजले, रशियन भाषेमध्ये सजले. खापऱ्या चोर रशियात गाजले, जी जी जी. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये फक्त रंजलेल्या, गंजलेल्या, परंतु प्रतिभेनं सजलेल्या माणसाला स्थान दिलेलं आहे. वैजयंत असो, चित्रा, माकडीचा माळ, ज्या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले, ज्या कादंबरीवर चित्रपट सुद्धा निघाला, ती फकीरा कादंबरी, स्मशानातील सोनं, तो सोनं काढणारा तो भीमा, त्याचं चरित्र, अशा या अष्टपैलू लेखकाचे गुणगान गाताना गरीबाच्या तळहातावर दुनिया सारी, गरीबाच्या तळहातावर दुनिया सारी. अण्णाभाऊ साठेची ही शायरी, अण्णाभाऊ साठेची ही शायरी. कपडे विकुनी, बोर्ड वाचुनी, शिकले क ख ग ग. कामगार नेता बनले अण्णा, वारणेचा हा वाघ. विमानाने केली रशियाची वारी, अण्णाभाऊ साठेची ही शायरी. ज्या क्रांती सूर्याची महानता साता समुद्राच्या पलीकडे आहे, ज्यांच्या कार्यांची उंची हिमालयापेक्षाही मोठी आहे, अशा या साहित्य सम्राटाला अभिवादन करताना हे शब्द अल्प माझे, साहित्याचे शिल्प तुझे. दाविलास मार्ग तू, दाविलास स्वर्ग तू. नाव आज राम रहे, नाव आज राम रहे. साहित्याची खान तू, साहित्याची खान तू. आमच्या हृदयामधला अन्न पंचप्राण तू. पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बंधूनो, हा काळ आणि वेळ अतिशय भयानकतेकडे वाटचाल करीत आहे. आरक्षणाची लढाई, मातंग आणि बौद्ध यांच्यातील उपवर्गीकरणाची लढाई, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ब्राह्मण आरक्षण, असे कधीच न सुटणारे गुंतागुंतीचे प्रश्न देशात निर्माण करून प्रत्येकाच्या कोपराला गुळ लावून खुर्चीवर बसणारे हे राजकारणी जातीय तेढ निर्माण करून टाळूवरचे लोणी खात आहेत. म्हणून गावामध्ये बंधुभावाचं वातावरण निर्माण करणं हे आजच्या या तरुण पिढीचं काम आहे. म्हणून ज्या पुरुषांनी आपल्या सर्वांसाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं, त्यांचे कार्य, त्यांचे उपकार आपण कधी विसरू नये. मग ते महापुरुष कोणत्याही जातीत जन्माला आले असले तरी त्यांचं कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. म्हणून जाता जाता म्हणावेशी वाटते, तुझं शिक्षण झालं कसं, तुला काय ठाव हाय रे. तुझं शिक्षण झालं कसं, तुला काय ठाव हाय रे. तू करतोस त्या नोकरीवर, तू खातोस त्या भाकरीवर, छत्रपतीचं नाव हाय रे. तू करतोस त्या नोकरीवर, बाबासाहेबाचं नाव हाय रे. तू खातोस त्या भाकरीवर, अण्णाभाऊचं नाव हाय रे. अहिल्याबाईचं नाव हाय रे. जिजामातेचं नाव हाय रे. रमा मातेचं नाव हाय रे. धन्यवाद. पुन्हा एकदा जयंतीला पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि आपण सर्वांनी पण मला ऐकून घेतलं. खरं तर आम्ही शाळेमध्ये मुलांच्या समोर बोलत असतो आणि गाताना थोडंसं बघून म्हणावं लागते, कारण चाल बिघडून जाते. आणि आपण काही मोठे पट्टीचे वक्ते नाही, शाळेच्या कामापुरती मर्यादित आहोत असं मला ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांची पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय अण्णाभाऊ, जय लहूजी.